हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 272 गजर. एक मोठा सोज्वळ मनुष्य होता. कोणाच्या आध्यात ना मध्यात. आपण आपले काम बरं आणि आपण बरे असा त्याचा स्वभाव होता. त्याच्यात शोधूनही दोष सापडणार नाही असे त्याचे आचरण होते. सात्विकतेला लागणारे सर्व गुण त्याच्यात ठासून भरलेले होते. त्याच्या मनात एक विचार सतत येत असे की आपण एवढे सोज्वळ आणि सात्विक आहोत तेव्हा आपल्याला मृत्यूनंतर वैकुंठवास मिळाला पाहिजे. त्याने आपला हा अंतस्थ विचार त्याच्या मित्राजवळ बोलून दाखवला. त्याला मित्राने सांगितले की यासाठी परमेश्वरावर भक्तिभाव आणि श्रद्धा असायला पाहिजे. तू देवळादेवळात जा आणि परमेश्वराचे भक्त तेथे काय काय करतात ते पहा. संतांची चरित्रे वाच, कथा पुराणे ऐक, म्हणजे वैकुंठवास मिळण्यासाठी काय असावे लागते ते तुला समजेल. त्याप्रमाणे तो काम आटपल्यावर सायंकाळी आणि सुट्टीच्या दिवशी देवळादेवळातून जाऊन आला. त्याने संतांची चरित्रे वाचली. त्याला सर्वत्र परमेश्वराचे नावाने भजन, पूजन, कीर्तन, नर्तनाचा गजर चालू असलेला दिसला. परमेश्वराच्या कथा पुराणे सांगताना आणि ऐकताना तल्लीन झालेले कथाकार, पुराणिक आणि श्रोते आढळून आले. हे सर्व पाहून त्याने आपल्या मनाशी विचार केला की हे असे गोंगाट आणि गोंधळ घालणारे काम आपल्याने होणार नाही. ह्याची गरजच काय? आपल्याला वैकुंठ मिळाला पाहिजे. त्यासाठी वाद्यवृद्धांचा, ओरडण्याचा, नाचाचा काय संबंध? नेहमीप्रमाणे एके पहाटे तो फिरायला बाहेर पडला असता तंद्रीमध्ये वाट चुकला आणि एका निर्जन प्रदेशी पोहोचला. इतक्यात त्याला समोर एक प्रवेशद्वार दिसले. त्यावर वैकुंठ असे लिहिले होते. रखवालदाराची परवानगी घेऊन तो आत गेला. पहाटे पहाटे एक बाई दळण दळत परमेश्वराच्या ओव्या म्हणत होती. दुसरा पायाने माती तुडवत भजन गात होता. पुढे गेला तर अनेक स्त्रीपुरुष संत नाचत गात होते आणि त्यांना गंधर्व, किन्नर तालवाद्यांवर साथ करत होते. पुढे पाहिले तर एका ठिकाणी प्रवचने चालली होती. तो पुढे गेला तर तेथे प्रचंड गर्दी होती. पाहतो तर तेथे ज्ञानेश्वरी सांगितली जात होती. कासावीस होऊन तो द्वाराजवळ पोहोचला आणि रखवालदाराला म्हणाला की ह्या लोकांनी येथेही पृथ्वीसारखाच उच्छाद मांडला आहे. रखवालदार म्हणाला की ती त्यांची वृत्ती आहे. ते जेथे जातील तेथे हेच करतील आणि त्यांच्या सभोवती आपोआप वैकुंठ निर्माण होईल. तुला दिव्य दृष्टी देतो, तेथे एक नजर टाक. त्याने त्या दिव्य दृष्टीने पाहिले तर प्रत्येक ठिकाणी प्रत्यक्ष श्रीहरी श्रोत्यांच्यात मोठ्या प्रेमाने तो सोहळा पाहत होता. तेज सहन न झाल्यामुळे तो जागा झाला. पाहतो तर तो अंथरुणात होता आणि पहाटे 5चा गजर वाजत होता. त्या गजराने त्याच्या आध्यात्मिक जीवनाची पहाट सुरू झाली. कथामृत 273 स्व अर्थ. आपण कोणाला काही सांगायला जावे आणि त्याने त्याचा आपल्याला जे सांगायचे आहे त्यापेक्षा काही वेगळाच अर्थ घ्यावा असे बरेच वेळा घडते. प्रत्येकजण प्रत्येक गोष्ट त्याच्या बौद्धिक क्षमतेनुसार, त्याला असलेल्या अनुभवानुसार, त्याला माहीत असलेल्या इतरांच्या अनुभवानुसार आणि अनेक वेळा त्याच्या सोयीनुसार समजून घेत असतो आणि त्याप्रमाणे आचरण करत असतो. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी दारू पिणाऱ्यांविरुद्ध मोहीम उघडली होती. त्यांनी एका गावात एका सुप्रसिद्ध पुढाऱ्याचे दारूचे दुष्परिणाम ह्या विषयावर भाषण ठेवले होते. त्या पुढाऱ्याने आपल्या भाषणात दारूमुळे कुटुंबाचे कसे नुकसान होते ते सांगायला सुरुवात केली. तुम्ही दारू पिता आणि आपला घामाचा पैसा गुत्त्यात नेऊन खर्च करता. त्यामुळे तुमची मुले पहा कशी उपाशी राहतात, शिक्षणाला वंचित राहतात,
गुत्ता चालवणाऱ्याची मुले पहा कशी गुटगुटीत आहेत आणि महागड्या शाळांमधून शिक्षण घेत आहेत. तुम्ही दारू पिता आणि आपला घामाचा पैसा गुत्त्यात नेऊन खर्च करता. त्यामुळे तुमची बायको पहा कशी फाटके कपडे घालून गरिबीत राहत आहे. त्या गुत्तेवाल्याची बायको पहा कशी नवनवीन कपडे घालते, दागदागिन्याने लडलडलेली असते. तुम्ही दारू पिता आणि आपला घामाचा पैसा गुत्त्यात नेऊन खर्च करता. त्यामुळे तुम्ही पहा कसे झोपडीत, पावसापाण्यात, घाणीत राहता. तो गुत्तेवाला पहा कसा छान सदनिकेत राहतो. तुम्ही दारू पिता आणि आपला घामाचा पैसा गुत्त्यात नेऊन खर्च करता. त्यामुळे तुम्ही अनवाणी पायाला उन्हाचे चटके खात हिंडत असता. तो गुत्तेवाला पहा कसा वातानुकूलित गाडीतून फिरत असतो. तुम्ही दारू पिता आणि आपला घामाचा पैसा गुत्त्यात नेऊन खर्च करता. त्यामुळे टिंब टिंब टिंब. सुमारे 15 दिवसानंतर त्या सुप्रसिद्ध पुढाऱ्याला त्या गावातून एक पत्र आले. आपण आमच्या गावात येऊन दारूसंबंधी जे अत्यंत प्रभावी भाषणे केलेत ते ऐकून मी फारच भारावून गेलो. आज केवळ आपल्या भाषणापासून प्रेरणा घेऊन माझा स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहे. माझ्या दुकानाचे उद्घाटन आपल्या शुभहस्ते व्हावे अशी इच्छा आहे. सोबत प्रवासासाठी आणि इतर खर्चासाठी पैसे पाठविले आहेत. तरी माझ्या विनंतीला मान देऊन आपण माझ्या दुकानाचे उद्घाटन करून मला उपकृत करावे. त्या सुप्रसिद्ध पुढाऱ्यांनी ठरल्याप्रमाणे दुकानाच्या नावाच्या पाटीवरील कापड बाजूला करून दुकानाचे उद्घाटन केले. त्या पाटीवर लिहिले होते, आमचे येथे पहिल्या धारेची वाजवी किमतीत ताजी दारू टिंबटिंब. पुढाऱ्यांनी डोळे विस्फारून विचारल्यावर तो दुकानदार म्हणाला, आपणच गुत्त्याच्या मालकाची श्रीमंती सांगून पटवून दिलेत की या धंद्यात भरपूर पैसा मिळतो. त्यामुळे मीही हरिओम.